श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। उद्या आहे दीप अमावस्या, तसेच उद्या आषाढी अमावस्या देखील आहे आणि याच अमावस्येला गटारी अमावस्या या नावाने देखील ओळखले जाते। त्याचसोबत या दिवशी गुरुपुष्यामृत योग देखील जुळून आलेला आहे। त्यामुळे या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरत असतात। तसेच गुरुपुष्यामृत योगावर जर आपण काही खरेदी केले तर त्यामध्ये देखील वृद्धी होते असे म्हणतात। आता अमावस्येच्या दिवशी आपल्या पूर्वजांची पितरांची सेवा देखील केली जाते। आपले पूर्वज केवळ त्यांचे स्मरण केल्यानेही तृष्ट होतात। यासाठी दर अमावस्येला त्यांची मनापासून स्मरण करा। आपण जो स्वयंपाक करतो त्यातलाच थोडा भाग पितरांच्या नावे काढून कावळ्याला, गाईला नाही तर कुत्र्याला खाऊ घाला। त्यांच्या रूपे पितर तृप्त होऊन समाधानी पावतात। पितरांच्या आवडीचा पदार्थ केल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला तो पितरांच्या नावे दान करा। एखाद्याचा आत्मा तृप्त झाला की पितरही तृप्त होतात। यथाशक्ती दान करा, सेवा करा। त्यातून जे आत्मिक समाधान मिळते तर ते शब्दात सांगणे शक्य नाही। थोडक्यात काय तर आत्मा संतुष्ट तर परमात्मा आणि अंतरात्माही समाधान पावतो। यासाठी पितृसेवा करावी लागते। आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे। भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही। तसेच आपण मेहनत तर करत असतो, पण मेहनतीचे, कष्टाचे आपल्याला पाहिजे तसे फळ हे मिळत नाही। मग आपल्या घरातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी, तसेच मुलांची प्रगती होण्यासाठी, आपली एखादी इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा। तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव किंवा ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका, की जेणेकरून आपल्याला देखील आपल्या पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल। तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, की जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तर तो व्हिडिओ तुम्हाला अगोदर दिसेल। आता या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे। अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल। या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे, पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही। म्हणून आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे। या पाण्याने जर आपण अंघोळ केली तर आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते। तसेच घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तर आपण आवर्जून या वस्तू टाकायच्या आहे। पाण्यासंबंधित हे उपाय तुमच्या जीवनात येणाऱ्या समस्याही दूर करण्यास मदत करतात। या काही छोट्या छोट्या उपायांनी तुम्ही तुमचं जीवन सुधारू शकता आणि तुमच्या आयुष्यातील अशुभ समय दूर करू शकता असं सांगितलं जातं। आता या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे। आता जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथून तुम्हाला गंगाजल सहज मिळून जाईल। गंगाजल टाकल्यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होतं। तसेच पंचगव्य असेल तर तुमच्याकडे तर पंचगव्य देखील आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। त्याचसोबत चिमूटभर हळद देखील टाकावी। हळद ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते आणि हळदीमुळे माता लक्ष्मी देखील आपल्याकडे आकर्षित होत असते। त्यामुळे चिमूटभर हळद अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या दिवशी आवर्जून टाकावी। तसेच थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे। काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना, आपल्या पितरांना समर्पित असतात। तसेच काळे तीळ टाकल्यामुळे आपला कालसर्प दोष दूर होण्यास देखील मदत होत असते। आता यानंतर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर मीठ देखील टाकायचं आहे। मीठयुक्त पाण्यात अंघोळ केल्याने स्नायूंच्या वेदना आणि थकवा देखील कमी होतो। जेव्हा पण आपण कुठेतरी लांब फिरायला जातो किंवा कुठून तरी लांबून प्रवास करून येत असतो तेव्हा देखील आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकतो, की जेणेकरून आपल्या वेदना देखील दूर होतील व आपल्याला फ्रेश देखील वाटेल। मिठाच्या पाण्यात अंघोळ केल्याने मानसिक ताण कमी होतो आणि शांतता मिळते। त्वचेवरील इन्फेक्शन, पुरळ यासारख्या समस्या देखील कमी होतात, कारण मिठामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म देखील असतात। मिठामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात, ज्यामुळे शरीराला शुद्धता मिळते। त्यामुळे आपण आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ हे टाकायचेच आहे। आता या वस्तू टाकल्यानंतर आपल्याला एका मंत्राचा जप देखील करायचा आहे। तर आपण गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु या मंत्राचा जप देखील करावा। यामुळे आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये ज्या काही वस्तू टाकलेल्या आहेत तर त्याचे आपल्याला फळ हे मिळत असते। त्यानंतर अंघोळ झाल्यानंतर या दिवशी शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे। फक्त आपण काळा रंग वर्ज्य करायचा आहे, कारण की जेव्हा पण एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करत असतो। तसेच अमावस्येच्या दिवशी तर चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये, कारण की काळ्या रंगाकडे नकारात्मकता ही खेचली जाते असे म्हणतात। आता या दिवशी आपल्याला उंबरठ्यावरती काही वस्तू अर्पण करायच्या आहे।
तर तुम्ही माठ भरून ठेवत असाल तर माठातील पाणी घ्यायचं आहे, किंवा अगदी एखादं मातीचं भांड भरून ठेवलेलं असेल तर त्यातील पाणी घ्यायचं आहे. आता या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि हे पाणी आपण आपल्या उंबरठ्याजवळ शिंपडायचं आहे. कारण अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज हे पृथ्वीवरती येत असतात आणि ते आपल्या उंबरठ्याजवळ येऊन थांबतात. ते कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये आपल्या समोर येत असतात आणि जर आपण या दिवशी उंबरठ्याजवळ असं पाणी शिंपडलं तर आपल्या पूर्वजांचा आत्मा तृप्त होतो व ते आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात. त्यामुळे या दिवशी उंबरठ्याजवळ आपण असं पाणी आवर्जून शिंपडायचंच आहे. त्यानंतर आता उंबरठ्याचं लेपन करायचं आहे. हळद घ्यायची आहे, हळदीमध्ये गोमूत्र टाकायचं आहे, थोडीशी दालचिनीची पावडर टाकायची आहे, एक भीमसेनी कापराची वडी कुस्करून टाकायची आहे आणि या उंबरठ्याचं आपण लेपन करायचं आहे. अगदी पातळ लेपन केलं तरी पण चालेल, पण अमावस्येच्या दिवशी उंबरठ्याचं लेपन करणे याला खूप महत्त्व आहे आणि या दिवशी गुरुपुष्यामृत योग देखील आहे. उंबरठ्याचं लेपन केल्यामुळे दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होण्यास मदत होत असते. तसेच माता लक्ष्मी देखील आपल्या घराकडे आकर्षित होत असते. यामुळे उंबरठ्याचं लेपन या दिवशी आवर्जून करायचंच आहे. तसेच आपल्या मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण लावावं. मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे, त्यावरती देखील स्वस्तिक काढायचं आहे. आपल्या किचन ओट्याच्या वरती देखील स्वस्तिक काढावं. गॅस शेगडीची पूजा करावी. अन्नपूर्णा मातेची देखील आपण पूजा करायची आहे. आता या दिवशी आपल्याला उंबरठ्याजवळ काही वस्तू अर्पण करायच्या आहे. तर आपल्याला उंबरठ्यावरती अष्टलक्ष्मी काढायची आहे. आता अष्टलक्ष्मी म्हणजे नक्की काय, तर देवी लक्ष्मीच्या 8 रूपांना एकत्रितपणे दिलेली नावं. ही 8 रूपे संपत्ती, समृद्धी, आनंद आणि यशाचे प्रतीक आहे. थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. या कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि या ओल्या कुंकवाने आपण आपल्या उंबरठ्यावरती अष्टलक्ष्मी काढायची आहे. म्हणजेच आपल्याला लक्ष्मीच्या नावाने 8 रेषा ओढायच्या आहे किंवा अगदी 8 टिंब दिलं तरी पण चालेल. पहिली आहे तर ती म्हणजे आदिलक्ष्मी, देवी लक्ष्मीचे पहिले रूप, जे मूळ आणि शाश्वत संपत्तीचे प्रतीक आहे. दुसरी आहे धान्यलक्ष्मी, अन्न आणि धान्याची देवी, जी अन्न सुरक्षेचे प्रतीक आहे. धैर्यलक्ष्मी, धैर्य आणि सामर्थ्याची देवी, जी मानसिक आणि शारीरिक बळ देते. त्यानंतर गजलक्ष्मी, हत्ती सोबत असलेली लक्ष्मी, जी समृद्ध आणि ऐश्वर्याचे प्रतीक आहे. संतती लक्ष्मी, संतती आणि कुटुंबाची देवी, यामुळे आपल्या मुलांवरती कोणतंही संकट ही लक्ष्मी येऊ देत नाही. त्यामुळे संतती लक्ष्मी देखील आपण काढायची आहे. विजयलक्ष्मी, विजयाची देवी, जी प्रत्येक क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आशीर्वाद देते. विद्यालक्ष्मी, ज्ञानाची देवी, जी शिक्षण आणि बुद्धीचं प्रतीक आहे. धनलक्ष्मी, भौतिक संपत्तीची देवी. आता आपण या अष्टलक्ष्मीच्या नावाने आपण उंबरठ्यावरती अगदी उंबरठ्याच्या कडेला तुम्ही या 8 रेषा ओढायच्या आहे. मग तुम्ही या लक्ष्मींचे नावं घेऊन देखील या 8 रेषा ओढू शकता. आदिलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संततीलक्ष्मी, विजयलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, धनलक्ष्मी, अशा प्रकारे आपण या 8 रेषा ओढायच्या आहे. यानंतर आता आपण उंबरठ्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, फूल वाहायचं आहे, तसेच धूप दीप देखील दाखवायचं आहे. आता आपण घरामध्ये जायचं आहे आणि आपल्याला काही सेवा देखील करायची आहे. कारण की भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो, पण त्यासोबत सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही. या दिवशी आपण उंबरठ्याच्या बाहेर एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे. तर एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये कुंकवाने स्वस्तिक काढावं. या स्वस्तिकवरती आपण थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायच्या आहे. अक्षदा या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या आणि त्यावरती आपण हा दिवा ठेवायचा आहे. आता या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे. तसेच दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे. त्यानंतर एक साबूत लवंग घ्यायचं आहे. लवंग कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं, त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे. एक हिरवी वेलची देखील घ्यायची आहे. ही हिरवी वेलची त्या दिव्यामध्ये टाकावी. तसेच चिमूटभर हळद देखील त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि असा दिवा आपण आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये ही येत असते. तसेच आपण जेव्हा घरामध्ये हा दिवा असतो तेव्हा आपण महालक्ष्मी अष्टकम देखील पठण करायचं आहे. विष्णू सहस्रनामाचं पठण करावं, ज्यामध्ये भगवान विष्णूंच्या 1000 नावांचा उल्लेख आहे. अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या, श्रवण केलं तरी पण चालेल. पण या सेवा आपण या दिवशी आवर्जून करायच्याच आहे. त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना माता लक्ष्मीला सांगायची आहे. कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो. घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करून मेहनत करून कष्टाचे फळ मिळत नाही. जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगावे. त्यानंतर हा दिवा आपण मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचा आहे. आता हा दिवा अगदी तुम्ही सकाळी प्रज्वलित करू शकता. सकाळी जर शक्य झाले नाही तर अशा वेळेस सायंकाळी संध्याकाळी जरी हा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल. कारण की गुरुपुष्यामृत योग हा सायंकाळी 4:45
नंतर आहे, तेव्हा जरी तुम्ही हा दिवा ठेवला तरी पण चालेल। रात्री 12 वाजेपर्यंत हा दिवा ठेवणे शक्य असेल तर आवर्जून रात्री 12 वाजेपर्यंत ठेवावा, किंवा अगदी पूजा झाल्यानंतर किमान 2 ते 3 तास हा दिवा प्रज्वलित राहील याची आपण काळजी घ्यायची आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।